हॅलो मंडळी, सकाळच्या सेलिब्रिटी गप्पा टप्पा या पॉडकास्टमध्ये मी किमया नारायण तुमचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे महोगाथा या नाटकाच्या लेखिका, निर्मात्या सावित्री मेधातुल. जाणून घेऊया त्यांचा प्रवास आणि या प्रायोगिक नाटकाविषयी आजच्या पॉडकास्टमध्ये. ज्यांनी लावणी म्हणा किंवा विविध लोककलांसाठी खूप काम केलं आहे, ज्या उत्तम नाटककार आहेत, ज्यांनी अनेक डॉक्युमेंटरीजची निर्मिती केली आहे, अशा कलाकार म्हणजे सावित्री मेधातुल. त्यांचं आज आपण स्वागत करूया आपल्या पॉडकास्टमध्ये. मॅम, कशा आहात? नमस्कार. थँक्यू मला तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल. मला खूप बरं आनंद होतोय की मला माझ्या कामाबद्दल इथे मला व्यक्त होता येईल. धन्यवाद. सावित्री मॅम, तुमचं आता महोगाथा हे नाटक रंगभूमीवर आलं आहे. महाश्वेता देवी यांच्या 3 कथांवर आधारित हे नाटक आहे. कशी हो. तुम्हाला ही कल्पना सुचली आणि काय सांगाल या नाटकाविषयी? ॲक्च्युली 2026 हे महाश्वेता देवींचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही हे महोगाथा हे नाटक करायचं असा विचार केला. पण महाश्वेता देवींचं लिखाण मी खूप पूर्वीपासून वाचत आले आहे. मी कॉलेजमध्ये असल्यापासून महाश्वेता देवींचं लिखाण वाचते आणि त्या माझ्या वन ऑफ द फेवरेट फेमिनिस्ट रायटर आहेत. याच बरोबरीने त्यांनी समाजातल्या वंचित घटकांबद्दलही खूप लिखाण केलेलं आहे. फिक्शन आणि नॉन फिक्शन म्हणजे त्यांच्या कथा, कादंबऱ्या, आदिवासी समाजाबद्दल त्यांनी खूप लिखाण केलेलं आहे. आणि त्या स्वतः ग्रासरूट लेव्हलला वेगवेगळ्या ग्रासरूट लेव्हलला काम करणाऱ्या संस्थांशी कनेक्टेड असल्यामुळे त्यांच्याबरोबर त्या काम करत असल्याने त्यांचा जो एक दृष्टिकोन आहे या सगळ्या पॉलिटिक्सबद्दल, या सगळ्या समस्यांबद्दल, तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि तो मला नेहमीच खूप आवडलाय. आणि मग मला त्याच्याबद्दल काहीतरी एक करायची इच्छा होतीच. आणि मग 2026 त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, तर आम्ही म्हटलं की आपण एक नाटक करूया. आणि त्यांच्या 3 कथा आहेत. एक द्रौपदी, एक क्यू क्यू लडकी आणि एक बियाणं नावाची त्यांची कथा आहे. ह्या 3 कथांना घेऊन, ह्या 3 कथांवरनं प्रेरित होऊन आम्ही हे महोगाथा हे नाटक बेतलेलं आहे. ओके. मी जे नाटकाविषयी वाचलं, ऐकलं, हं, त्याच्यात मला हं, प्रत्येक वेळी प्रतिक्रिया आली आहे की नाटकाचा फॉर्म खूप वेगळा आहे. वेगळ्या प्रकारे हे हां, नाटक प्रेक्षकांसमोर हं. येतं. तर त्याविषयी काय सांगाल? ही रचना का करावीशी वाटली? वेगळा फॉर्म तुम्ही का प्रयोग केला? तर कसं आहे की आपल्याला म्हणजे फॉर्म वेगळा म्हणजे असा आहे, कारण की आपल्याला जे मेनली मराठी नाटकांमध्ये जो एक टिपिकल नाटकाचा फॉर्म बघायची आपल्याला जी सवय झालेली असते, जे बहुतेक मराठी नाटकं ज्या फॉर्ममध्ये केली जातात त्यापेक्षा हा फॉर्म वेगळा आहे. ह्याला डिव्हाइस थिएटर आणि थोडं काय म्हणायचं, फ्री फॉर्मचं नाटक आहे असं म्हणता येईल. कारण काय की एकतर आम्हाला 3 वेगळ्या कथांना घेऊन हे नाटक करायचं होतं. त्यामुळे त्या 3 कथांच्यातली 3 कॅरेक्टर्स पुढे येणं, त्यांचा स्वतःची गोष्ट सांगता त्या गोष्टी कशा एकमेकांशी कनेक्टेड आहे हे दाखवण्यासाठीची जी एक फ्लेक्सिबिलिटी लागते, ती मला त्या फॉर्ममध्ये हवी होती. म्हणून मी हा डिव्हाइस थिएटर आणि फ्री फॉर्म वापरून हे नाटक केलंय. त्याशिवाय ही गोष्ट ज्या कथानक ज्या कॅरेक्टर्सबद्दल आहे, ती कॅरेक्टर्स ही शहरी नाहीयेत. ती कॅरेक्टर्स शहरापलीकडची कॅरेक्टर्स आहेत आणि त्यांची जी एक काय म्हणतो आपण जिओग्राफिकल स्पेस म्हणतो किंवा ते ज्या जगात वावरतात ते जगही अतिशय मुक्त आणि मोकळं आणि असं आहे. त्यामुळे तो फॉर्म त्याला अधिक व्यवस्थित सुटेबल असेल असं मला वाटलं, की त्यातनं त्यांचं हे सगळं मोकळेपण, त्यांच्या जगण्यातलं मोकळेपण आणि मग त्यांच्यावर आलेल्या ज्या काही काय म्हणायचं संकट आहेत किंवा परिस्थितीमुळे त्यांच्यावर आलेली जी प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यातनं त्यांचं जखडलं जाणं हे मला दाखवायचं होतं. म्हणून तो मी फॉर्म हा डिव्हाइस थिएटरचा फॉर्म वापरलाय. बरं. ह्या नाटकाचं लेखन तुम्ही केलं. तर हो, जेव्हा तुम्ही हो. लेखक म्हणून लिहित होता, अभ्यास तुम्ही एवढे वर्ष महाश्वेता देवी यांचं विविध साहित्य वाचलंय. तर जेव्हा ते आपण गोष्ट नाट्य रूपात आणतो, तेव्हा थोडंसं आव्हान लेखकापुढे असतं काही गोष्टींचं. तर तुम्हाला असं काही आलं का? किंवा तुम्हाला ती कथा नाटक म्हणून बसवणं, ह्यात तुमची प्रोसेस काय होती एक लेखक म्हणून?
हो, आव्हान तर होतंच. पहिली गोष्ट म्हणजे हे माझं पहिलंच नाटक आहे ज्याच्यात मला लेखक असं प्रॉपर क्रेडिट आहे. ह्या आधी मी जे काही संगीतबारी किंवा लावण्यवती ही जी नाटकं केली आहेत ती डॉक्युमेंटरी थिएटर या प्रकारची नाटकं असल्यामुळे त्याच्यात खूप रिसर्च होता आणि तसं नॉन फिक्शन माहिती देणारं आणि असं ते नाटक होतं. सो त्याच्यात मला लेखक असं प्रॉपर क्रेडिट नव्हतं. हे नाटक माझं पहिलं नाटक आहे जिथे मला लेखक किंवा लेखिकेचं क्रेडिट आहे. त्यामुळे ते एक बर्डन होतंच आणि दुसरं म्हणजे महाश्वेता देवींसारख्या प्रगल्भ लेखिकेच्या लिखाणावर आपलं बेतलेलं नाटक करणे आणि त्यांच्या लिखाणातले सगळे कंगोरे आणि सगळे लेयर्स ते आपल्या नाटकात येतील की नाही, त्यांच्या लिखाणाला आपण न्याय देऊ शकू की नाही, असं सगळंच मनावर दडपण होतं. पण मला त्याच्या मागची माझी जी वैचारिक चौकट आहे ह्या नाटकाची, जी एक पॉलिटिकल वैचारिक चौकट आहे, हम्म. ती माझी क्लिअर होती आणि त्यामुळे हे नाटक करताना एकदा ते सुरुवात झाली जेव्हा ती करण्याची आणि लिखाणाची, तेव्हा मग हळू ते बर्डन मनावरचं दडपण गेलं. आणि दुसरी गंमत म्हणजे डिव्हाइस थिएटर हा फॉर्म असा आहे, की अगदी पूर्ण रेडीमेड स्क्रिप्ट तयार झाल्यावरच नाटकाची प्रोसेस सुरू होत नाही. नाटकाच्या प्रोसेसमध्ये जे तुमचे नाटकाचे दिग्दर्शक आहेत, जे ॲक्टर्स आहेत, जे कलाकार त्या नाटकात काम करणार आहेत, ह्या सगळ्यांशी चर्चा करत स्क्रिप्टचा शेवटचा ड्राफ्ट तयार होतो. त्यामुळे या सगळ्यांची सुद्धा मला त्याच्यात कॉन्ट्रिब्युशन आणि मदत झाली आणि असं सगळं करत ते नाटकाचं फायनल स्क्रिप्ट बनलेलं आहे. पण दडपण सुरुवातीला भरपूर होतं. ओके. ह्या नाटकात तुम्ही स्वतः भूमिकाही साकारली आहे, त्याविषयी काय हो. सांगाल? या नाटकात मी द्रौपदी हे कॅरेक्टर करते. ही भूमिका मी साकारली आहे. परत ॲक्ट्रेस म्हणूनही हे काम करायचं होतं आणि ही ही जी द्रौपदी ही गोष्ट आहे, ही खूपच साहित्य च्या क्षेत्रात खूपच गाजलेली गोष्ट आहे. त्यामुळे परत ही भूमिका आपण करायची ह्याचं एक वेगळं दडपण होतं. ही भूमिका आधी कन्हैयालालजींच्या थिएटरमध्ये द्रौपदी हे नाटक केलं गेलं होतं आणि त्याच्यात सावित्री देवींनी ही केलेली आहे. म्हणजे आता ह्या योगायोग आहे, की त्यांचंही नाव सावित्री होतं आणि माझंही नाव सावित्री आहे. पण ओके. त्याच्यानंतर ही भूमिका आपण करायची आणि ही आपल्याला जमेल की नाही, हेही एक आव्हान होतं समोर. पण मी म्हटलं, की आपण करून बघूया, का नाही? आणि ती भूमिका मी करतेय. एका आदिवासी स्त्रीची ती भूमिका आहे. अजून आता आमचे 4 एक प्रयोग झालेत नाटकाचे, पण मला असं वाटतंय, की मला प्रत्येक प्रयोगागणिक ती भूमिका अधिक कळतीये आणि ती माझ्यासाठी तरी माझा अभिनय त्या भूमिकेतला अधिक प्रगल्भ होतोय. आणि मला असं आय होप की ती भूमिका लोकांपर्यंत अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. ओके. एक असतं जेव्हा आपण लाईव्ह ऑडियन्स समोर जेव्हा कलाकार नाटक सादर करतो, तेव्हा अनेक आव्हानं उभी राहतात. आता तुमचे 4च प्रयोग झालेत. पण असं कधी ह्या 4 प्रयोगांमध्ये एखादी घटना घडली किंवा एखादी अशी वेळ आली, की तेव्हा काहीतरी अडचण आली किंवा ती वेळ निभावून न्यावी लागली, असं काही घडलं होतं का? किंवा तालमी दरम्यान असं एखादी गोष्ट घडली, की बाबा ही पुढे गोष्ट चुकीची ठरू शकते, तुमच्या वेळीच लक्षात आलं. असं काही कोणती आठवण तुमच्या कायम लक्षात राहिलेली ह्या दरम्यान घडलेली का? ॲक्चुअली तालमीच्या दरम्यान नाटकाची प्रोसेसमध्ये अशा अनेक घटना छोट्या-मोठ्या घडतच असतात. आमचं कास्टिंग करताना असं घडत होतं, की म्हणजे मी आणि माझा मित्र हृदय हे आम्ही दोघं या नाटकात असणार हे खूप आधीपासून ठरलं होतं. पण त्याच्यानंतरचे जे 2 कलाकार आहेत, त्यांचं कास्टिंग म्हणजे मुक्ती साधना आणि विक्रम होता. ह्यांचं कास्टिंग करताना असं झालं होतं, की आम्हाला खूप शोधाशोध करावी लागली होती. आणि जे नेहमीचे लोकं जे कलाकार, जे ॲक्टर्स डोळ्यासमोर येतात, ते काही कारणांनी त्यांच्याबरोबर ते काम होऊ शकलं नाही आणि मुक्ती साधनाने तर पहिल्यांदाच नाटकात ती काम करते आणि विक्रमही अचानक आम्हाला सापडला आणि तो अतिशय सुंदर गायक आहे, ॲक्टर आहे आणि त्याने ह्या नाटकातली गीतही लिहिली आहेत. तर हे ॲक्चुअली म्हणजे गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाहीयेत, पण शेवटाला त्या बेटर दॅन एक्सपेक्टेड अशा घडल्या कास्टिंगमध्ये.
आणि या नाटकाचा जो शेवट आहे, म्हणजे स्पेशली द्रौपदीच्या गोष्टीचा जो शेवट आहे तो कुठल्या प्रकारे सादर करावा ह्याच्यावर आमची बरीच चर्चा झाली आणि माझ्या मनात ज्या पद्धतीने ते सादर करायचं होतं ते आम्ही करतोय अर्थात. पण ते पहिल्या प्रयोगाच्या वेळेला मला खूप काळजी होती, की कारण हे खूप वेगळ्या पद्धतीने आम्ही सादर करतोय. मराठी ऑडियन्सला, मराठी प्रेक्षकांना ह्याची हे पटेल की नाही, हे जमेल की नाही, ह्याबद्दल मला खूप जरा टेन्शन होतं. पण पहिल्या पहिल्या प्रयोगानंतर आम्हाला त्या सगळ्याबद्दल जे काही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आणि जो काही आम्हाला फीडबॅक मिळाला, त्याच्यानंतर मला असं हुश्य झालं, की हां, बाबा हे वर्क होतंय आणि आपण हे पुढे कंटिन्यू करू शकू. पण हां, त्यामुळे दोन्ही गोष्टींमध्ये ॲक्चुअली ते आम्हाला अ, अप अपेक्षेपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे. ओके. आता अनेक नाटकं सध्या व्यावसायिक रंगभूमीवर आहेत आणि तुमचंही नाटक आता सुरू आहे या याच्यावर रंगभूमीवर. एक निर्माती म्हणून एक काय आव्हानं येतात हे सगळं जे आपण करतो, अगदी बऱ्याच गोष्टी ह्याच्या मागे असतात. कला सादर करणे हा उद्देश असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त त्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, उत्तम उत्तम कथा, उत्तम उत्तम विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा तुमचा कायम प्रयत्न असतो, प्रत्येकाचाच असतो. हो. तर त्यामागे तुम्हाला काय खटाटोप करावं लागतं आणि काय आव्हानं असतात निर्माती म्हणून, लेखिका म्हणून, दिग्दर्शक म्हणून किंवा एक अभ्यासक म्हणून लोककलेत? बापरे! खूपच आव्हानं असतात. जेव्हा मी लावणीवर काम करत होते, तेव्हा आमची सुरुवात लोकांचं लावणीबद्दलचं मत बदलण्यापासून सुरुवात होती. कारण की लोकांना असं वाटायचं, की शी लावणी म्हणजे काय? अगदीच थिल्लर गोष्ट आहे. फक्त एका सर्टन गटाच्या, एका सर्टन वर्गातल्या पुरुषांनी जाऊन बघायची गोष्ट आहे. जेव्हा आम्ही संगीत बारी मी नाटक प्रोड्यूस केलं आणि मी त्याची दिग्दर्शक होते, तेव्हा लोकांचं हे मत बदलण्यापासून ते एका म्हणजे एक मिक्स ऑडियन्स, बायका, पुरुष, मुलं, मुली असा सगळा मिक्स ऑडियन्स समोर ते नाटक सादर करण्यापासून आमची सुरुवात होती. तसं मी आता मध्ये ओके हा एकदम नावाचं व्यावसायिक नाटक प्रोड्यूस केलं होतं, ज्याच्यात सुद्धा मी ज्याच्या लिखाणातही माझी इन्व्हॉल्वमेंट होती आणि मी त्यात कामही करत होते. ते नाटकाने पण मला खूप काही शिकवलं, कारण की आत्ता तोपर्यंत मी मराठी व्यावसायिक नाटक केलं नव्हतं आणि व्यावसायिक नाटकाची काय गणितं असतात आणि ती कशी असतात, हे मला कळलं, की आमच्या नाटकाला परीक्षकांची आणि रिव्ह्यूज खूप चांगले मिळाले, पण नाटकाला बुकिंग मिळालं नाही आणि त्याच्यासाठीची जी काही एक म्हणजे व्यावसायिक नाटकांमध्ये एका पद्धतीने कास्टिंग करावं लागतं. काही ओळखीचे चेहरे असावे लागतात. ही सगळी जी काही त्यांची म्हणजे आता नियमावली झाली आहे असं म्हणू शकतो आपण. ही जी काही कन्सिडरेशन्स आहेत व्यावसायिक नाटकाची, ती मला खूप शिकायला मिळाली. खूप चांगला माझ्यासाठी तो अनुभव होता. आणि आता परत मी हे जे महोगाथा नाटक करते ते मी प्रायोगिक नाटक आहे, कारण की त्याचा विषय तसा आहे, त्याची मांडणी तशी आहे आणि हे एका छोट्या रिलेटिव्हली छोट्या जागेत करण्याचं नाटक आहे. त्यामुळे आम्ही अ, रवींद्र मिनीला हे नाटक करतो. खूप मोठ्या थिएटरमध्ये करण्याचं नाटक नाही. म्हणून आम्ही हे प्रायोगिक नाटक म्हणून करतोय. ह्यातही मी निर्माती आहे. सो प्रत्येक नाटकागणिक, प्रत्येक कार्यक्रमागणिक मला वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळतंय. माझा अनुभव वाढत चाललाय. प्रश्न असतातच. तुम्हाला किती लोकं ओळखतात, किती लोकं ओळखत नाही, तुमचं नाव आहे का नाही, तुमच्याकडे पैसे आहेत का नाही, असे बरेच मुद्दे असतात. पण ते नाटक करणाऱ्या प्रत्येकालाच काही प्रश्न पडत असतात आणि ते आपण आपापल्या परीने त्यात ते सॉल्व्ह करत पुढे जात असतो. कारण शेवटी आपलं नाटकावर प्रेम आहे. माझ्यासाठी मी जसं म्हटलं, की मी संगीत बारी हे मराठी आणि हिंदीत करत होते. लावण्यवती मी इंग्रजी, हिंदीत करत होते. ओके हा एकदम मी मराठी व्यावसायिक नाटक केलं. महोगाथा मी आता मराठी प्रायोगिक नाटक करतेय. त्यामुळे माझ्यासाठी व्यावसायिक, प्रायोगिक, मराठी, हिंदी हे महत्त्वाचं नसून नाटक आणि त्याचा मुद्दा आणि त्याचा विषय आणि ते कुठल्या पद्धतीने सादर होतंय आणि ते लोकांपर्यंत पोहोचतंय की नाही हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण माझं नाटकावर प्रेम आहे.
त्यामुळे ते येतच राहतात अडचणी, त्यातनं आपण शिकत राहतो. माझ्या मते मी अधिक हुशार आणि शहाणी होते, हुशारपेक्षाही शहाणी होते प्रत्येक अनुभवाने. आणि पुढे असं काहीतरी शिकत राहणार आणि येतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत पुढे जात राहायचं, एवढंच माझ्यासाठी आहे. आता जरा थोडासा वेगळा विषय मी विचारते, वेगळा प्रश्न विचारते. तुम्ही स्वतः एक लावणी अभ्यासिका आहात. तुम्ही हं, संगीत बारी या नाटकाची निर्मिती केली होती. एक हं. अत्यंत वेगळं नाटक होतं. लावणीबद्दल जास्तीत जास्त काय म्हणूया, जनजागृती हा शब्द योग्य हो. ठरेल की नाही माहित नाही, पण जनजागृती करणारं नाटक होतं. तर त्याच नाटकात म्हणजे अनेक गोष्टी म्हणजे लावणी कलाकारांकडे आताही तेवढं दुर्लक्ष केलं जातं. लावणीला महाराष्ट्राची संस्कृती म्हटलं जातं, पण तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा तिला तो मान दिला जात नाही. मध्यंतरी आकांक्षा कदम यांचाही एक व्हिडिओ व्हायरल झालेला. ते शिवजयंतीच्या कार्यक्रमात त्यांचा हो, जो हो. ज्या प्रकारे अपमान झाला, त्यावर त्या बोलल्या होत्या. त्याच्याबद्दल काही कलाकार व्यक्तही झाले होते. सो ह्या जेव्हा अडचणी येतात किंवा हे असा त्रास होतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कलाकार म्हणून? ते आकांक्षा आणि मी तर आम्ही गेली 2005 म्हणजे ऑलमोस्ट 2008 ऑलमोस्ट 20 एक वर्ष एकत्र काम करतोय. संगीत बारीमध्ये पण आकांक्षाने माझ्याबरोबर काम केलंय, लावण्यवतीमध्ये पण केलंय. त्यामुळे ऑफकोर्स आकांक्षाचं हे जे म्हणणं आहे ते हे दुःख आमचं खूप वर्षापासूनच आहे. आणि आपल्याकडे म्हणजे मला नेहमी असं जाणवतं, की आपण लावणी, तमाशाला महाराष्ट्राचा मान म्हणतो, महाराष्ट्राची शान म्हणतो. आपल्याला संस्कृती हवी आहे, पण ती संस्कृती जपणारा कलाकार नकोय. आणि आपल्याला कला हवी आहे, पण कलाकाराला मान द्यायचा नाही. हे काहीतरी वेगळंच गणित आपल्या डोक्यात आलेलं आहे. आणि हे गणित जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण सुसंस्कृत होणार नाही. कारण की ज्या समाजात कलावंताला मान नाही, तो समाज हा काही सुसंस्कृत समाज आपण म्हणू शकत नाही. आकांक्षाने जो व्हिडिओ केला तो अतिशय योग्य होता. कारण तिला ज्या पद्धतीने त्या कार्यक्रमात वागणूक मिळाली ती अतिशय चुकीची होती. आणि जेव्हा काही सर्टन पदावर असणारी लोकं किंवा शासनाकडनं ही वागणूक मिळते, तेव्हा ते आणिकच मोठा इश्यू असतो तो. आणि माझ्या मते समाज म्हणून आपण जर असं कोणी आपल्या समोर कलावंतांना अशा पद्धतीने वागणूक देत असेल, तर एक समाज म्हणून आपली ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की आपण हे थांबवलं पाहिजे. एक समाज म्हणून आपल्याला कळलं पाहिजे, की कलेचं काय महत्त्व आहे. कारण शेवटी कला हा समाजमनाचा आरसा आहे. आणि ते जर आपल्याकडे नसेल आणि कलावंतांना ज्या समाजात मान नाही, तो समाज काही सुसंस्कृत म्हणू शकत नाही आपण. त्यामुळे ते फारच महत्वाचं आहे. लावणी कलावंतांना ना थोडं ते काय म्हणतात, काही बरेचसे लावणी कलावंत हे वंचित समाजातनं येतात आणि त्यामुळे त्याच्या बरोबरीने त्या कलेलाही त्या पद्धतीने वागणूक मिळते. पण आपल्याला कला ही जात-पात, धर्म या सगळ्या पलीकडची असते आणि कलाकारही या सगळ्या पलीकडचा असतो. त्यामुळे कलाकाराला त्याचा योग्य तो मान मिळालाच पाहिजे आणि मी तर म्हणते योग्य तो मोबदलाही मिळाला पाहिजे. आपल्याकडे अशी अपेक्षा असते, की कलावंतांनी फुकट कामं करावीत. पण कलावंतांनाही पोट आहे, त्यांचीही मुलं आहेत, त्यांच्याही मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचीही घर-संसार चालले पाहिजेत. त्यामुळे कलावंतांना मान आणि मोबदला हा दोन्हीही मिळाला पाहिजे. आणि हे आपण एक समाज म्हणून आपली ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण कुठेतरी पार पाडण्यात कमी पडतोय सध्या, असं मला वाटतं. आणि ती जबाबदारी आपण अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडली पाहिजे. अगदीच मला असं वाटतं हे उत्तर सगळ्यांनी म्हणजे ह्यातनं शिकण्यासारखं खूप आहे तुम्ही आता जे काही बोललात त्यात. आणि खरंच त्याची गरज आहे आता. जाता हो. जाता मला विचारायचंय की एक शेवटचा प्रश्न माझा, ह्यापुढे अशाच उत्तम उत्तम कलाकृती तुम्ही देत राहणार आहात याची मला खात्री आहे. पण आता तुम्ही अजून काय नवीन घेऊन येणार आहात किंवा काय तुमच्या मनात आहे, एखादं स्वप्न जे तुम्ही उराशी बाळगले आणि तुम्हाला प्रेक्षकांसाठी घेऊन यायचंय, तर ते काय असेल? स्वप्न म्हणजे असे की हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले. अशी एवढी स्वप्न आहेत मला. पण आत्ता कसं आहे,
आत्ताच महोगाथा हे नवीन नाटक आम्ही ओपन केलंय. सो त्याचे पहिला अजेंडा असा आहे की त्याचे अधिकाधिक प्रयोग आम्हाला करायचे आहेत आणि फक्त नाट्यगृहात नाही, तर हे नाटकाचा विषय असा आहे की आम्हाला अगदी विविध संस्थांमधनं जे गावांमधनं, खेड्यापाड्यातमधनं किंवा इव्हन मुंबई शहरात लोकांबरोबर काम करणाऱ्या ज्या NGOज आहेत, विविध संस्था आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला हे प्रयोग करण्याची इच्छा आहे. त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाच्या मार्फत मी त्यांना आवाहन करू इच्छिते की तुम्हाला जर असं एखाद्या नाटकाचा प्रयोग करायचा असेल, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्हाला म्हणजे कमीत कमी बजेटमध्ये, जितकं शक्य होईल तितक्या कमी बजेटमध्ये वेगवेगळ्या संस्थांसाठी आम्हाला हे प्रयोग आणि शिक्षण संस्था, कॉलेजेससाठी हे प्रयोग करायची इच्छा आहे. त्यामुळे महोगाथा अधिकाधिक लोकांपर्यंत नेता यावं, हा पहिला आमचं इच्छा आहे. दुसरं म्हणजे सध्या मी एक खूप छान रायटिंग वर्कशॉप अटेंड करतेय. NMACC ह्यांनी इथे शफात खान सरांचं एक वर्कशॉप सध्या चालू आहे लिखाणाचं, आणि ते वर्कशॉप मी सध्या अटेंड करते आणि एक फॉर्मली लिखाण कसं करावं, त्याच्या मागचं सगळं क्राफ्ट जे म्हणतात ते, आणि लिखाणाचं इव्होल्युशन कसं झालंय ह्याच्याबद्दलचं वर्कशॉप आहे. आणि त्याच्यातनं होपफुली त्या वर्कशॉपच्या शेवटापर्यंत आम्ही सगळेजण जे जे हे वर्कशॉप अटेंड करतात ते एक एक स्क्रिप्ट लिहिणं अपेक्षित आहे. सो माझं एक काहीतरी नवीन स्क्रिप्ट तयार होईल ह्या वर्कशॉपमधनं असं मला वाटतंय. खूप मजा येते हे वर्कशॉप करायला, त्यामुळे नक्कीच काहीतरी नवीन काम सुद्धा तयार होतंय. शिजतंय, अजून जरा त्याला वेळ लागेल. पण तोपर्यंत यावर्षी मला महोगाथाचे अधिकाधिक शो करायचे आहेत आणि 2027च्या सुरुवातीला म्हणजे डिसेंबर पासून जनरली थिएटर फेस्टिवल्स असतात. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 4 महिन्यात. तर महाराष्ट्राबाहेरच्याही थिएटर फेस्टिवल्समध्ये आम्हाला महोगाथा घेऊन जायचंय. हा या वर्षीचा आमचा प्लॅन आहे. थँक्यू सो मच मॅम, वेळात वेळ काढून हा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल आणि तुमच्या नाटकाला खूप खूप शुभेच्छा सकाळ टीमकडून. थँक्यू. तुम्ही मला या इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आणि तुमच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत महोगाथा पोचावी हीच इच्छा. थँक्यू सो मच. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.